नमस्कार. आज आपण एका खूप महत्वाच्या आणि सुंदर विषयावर बोलणार आहोत. तो म्हणजे जीवन जगण्याची कला. आणि ही कला आपल्याला शिकवली आहे आपल्या महान संतांनी. हे काही फक्त धार्मिक नियम नाहीत, तर एक परिपूर्ण आयुष्य जगण्याचा एक व्यावहारिक मार्ग आहे. चला, या प्रवासाला सुरुवात करूया. आजच्या या धावपळीच्या आयुष्यात आपल्यापैकी प्रत्येकाला हा प्रश्न कधीतरी पडतोच, नाही का, की ही जी मनःशांती आहे, जी शांतता आहे, ती मिळणार तरी कशी? चला, याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. या चर्चेमध्ये आपण आधी आजच्या अशांतीची कारणं समजून घेऊ. मग संतांनी दिलेल्या कालातीत उपदेशाकडे वळू. त्यानंतर मनाचं व्यवस्थापन कसं करायचं, आपलं काम आणि आपलं बोलणं याचं काय महत्त्व आहे, आणि समाधान व सेवेतून मिळणारा आनंद कसा मिळवायचा हे पाहू. आणि शेवटी या सगळ्यातून तयार होणारा जगण्याचा एक सोपा मंत्र जाणून घेऊ. आज आपल्याकडे सगळ्या सुखसोयी आहेत, पण तरीही मन कुठेतरी अशांत आहे. असं का? याचं उत्तर आपल्याला बाहेर कुठे नाही, तर आपल्या आतच शोधावं लागेल. आणि गंमत काय आहे माहितीये? या समस्येवरचं उत्तर कुठल्याही नवीन ट्रेंडमध्ये नाहीये. ते तर आपल्या संतांनी शेकडो वर्षांपूर्वीच आपल्याला देऊन ठेवलं आहे. ही एक अशी कला आहे जी कधीच जुनी होत नाही. चला तर मग थेट वळूया संतांच्या त्या शिकवणीकडे. त्यांनी आपल्याला एक चांगलं आयुष्य जगण्यासाठी काही खूप सोपे पण तितकेच प्रभावी नियम सांगितले आहेत. या शिकवणीचा मूळ आधार आहे 7 नियमांमध्ये. आतून शुद्ध असणं, नैतिकतेने वागणं, आपल्या बोलण्यावर ताबा ठेवणं, दुसऱ्यांबद्दल सहानुभूती बाळगणं, संयम ठेवणं, वर्तमानात जगणं आणि समाधानी असणं. चला आता एक एक करून हे नियम समजून घेऊया. सगळ्यात आधी सुरुवात करूया आपल्या आतून, म्हणजे आपल्या मनापासून. कारण सगळा खेळ इथेच तर असतो, नाही का? जर मन आपल्या ताब्यात असेल तर सगळं जग जिंकल्यासारखं आहे. संत तुकाराम महाराजांचा हा अभंग बघा. किती सुंदर आणि किती खोल अर्थ आहे यात. ते म्हणतात, आधी स्वतःला आतून शुद्ध करा, मगच तुम्ही देवाचे होऊ शकता. यातच आपला पहिला नियम दडलेला आहे. याचा सरळ सरळ अर्थ असा की आपण बाहेरून कितीही चांगले दिसलो तरी खरं सुख तेव्हाच मिळतं जेव्हा आपलं मन आतून स्वच्छ असतं. ज्या मनात कपट, मत्सर किंवा द्वेष नाहीये, तेच मन खरं आनंदी होऊ शकतं. मन करारे प्रसन्न, हाच तर यशाचा पहिला मंत्र आहे. आता मन प्रसन्न ठेवायचं म्हणजे नेमकं काय करायचं? त्यासाठी पुढचे 2 नियम आहेत. एक म्हणजे संयम आणि दुसरं म्हणजे वर्तमानात जगणं. समर्थ रामदास स्वामी आपल्याला सांगतात की अतिलोभ, राग, मोह यांपासून दूर राहा. आणि त्याचबरोबर भूतकाळात काय चुकलं याचा विचार किंवा भविष्यात काय होईल याची चिंता करण्यापेक्षा आजचा क्षण जगा. बरं, आपलं मन तर स्थिर झालं, पण बाहेरच्या जगाचं काय? लोकांशी आपलं नातं कसं असावं? हे नातं ठरतं आपल्या कामातून आणि आपल्या बोलण्यातून. याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे संत सावतामाळी. त्यांच्यासाठी त्यांचं शेतातलं कामच म्हणजे विठ्ठलाची भक्ती होती. त्यांचा संदेश खूप साधा आहे. जे काही काम आपण करतो ते प्रामाणिकपणे करणं हीच खरी देवाज्ञा आहे. आणि हे किती खरं आहे. चुकीच्या मार्गाने मिळवलेल्या संपत्तीने कदाचित सगळ्या गोष्टी विकत घेता येतील, पण समाधान नाही. कष्टाची भाकर जी शांती देते ती कशातच नाही. नैतिक मार्गच आपल्याला खरा आनंद देतो. अनैतिक मार्ग फक्त लोभ आणि अशांती वाढवतो. आणि कामासोबतच आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवणंही खूप गरजेचं आहे. आपले शब्द हे शस्त्रासारखे नसावेत, तर औषधांसारखे असावेत. आपलं बोलणं नेहमी मृदू, मधुर आणि खरं असावं, जेणेकरून कोणालाही त्याचा त्रास होणार नाही. आता आपण शेवटच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या टप्प्याकडे आलो आहोत, जिथे आपण समाधान आणि दुसऱ्यांची सेवा करण्यातून मिळणाऱ्या आनंदाबद्दल बोलणार आहोत. संत तुकाराम महाराजांनी साधू कुणाला म्हणावं हे किती सोप्या शब्दात सांगितलंय. जो दुःखी आणि गरजू लोकांना आपलं मानतो तोच खरा साधू, आणि देव दुसरीकडे कुठे नसून तिथेच असतो. यालाच तर माणुसकी म्हणतात. फक्त स्वतःपुरता विचार न करता जेव्हा आपण दुसऱ्याच्या दुःखात धावून जातो तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगत असतो. गरजवंताला मदत करणं हीच तर सर्वात मोठी सेवा आहे. आणि शेवटचा पण खूप महत्वाचा नियम आहे समाधान. आता समाधानी राहायचं म्हणजे प्रगती करायची नाही असं अजिबात नाही. याचा अर्थ आहे जे काही आपल्याकडे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहणं, तक्रार न करता त्यात आनंद मानणं.
तर ह्या सगळ्या नियमांना एकत्र केलं की आपल्याला मिळतो जगण्याचा एक अतिशय सोपा आणि सुंदर मंत्र. सोप्या भाषेत सांगायचं तर हे बघा, मानसिक स्तरावर मन प्रसन्न ठेवा आणि चिडचिड टाळा. सामाजिक स्तरावर सगळ्यांशी प्रेमाने आणि नम्रतेने वागा. अहंकार आणि तुलना करणं सोडा. आर्थिक बाबतीत कष्टाच्या पैशात समाधान माना आणि लोभापासून दूर राहा. आणि आध्यात्मिक स्तरावर चांगल्या लोकांच्या आणि विचारांच्या संगतीत राहून अंधश्रद्धा आणि दिखावा टाळा. आणि महत्वाचा मुद्दा हा आहे की संतांनी सांगितलेले हे नियम काही जुने पुराणे नाहीत. खरं तर आजच्या आपल्या या धावपळीच्या आयुष्यात ते पूर्वीपेक्षाही जास्त महत्वाचे झाले आहेत. यातली सगळ्यात सुंदर गोष्ट काय आहे माहितीये? हे सगळे नियम एकदम पाळायचा ताण घ्यायची गरज नाही. यातला फक्त एक नियम जरी आपण रोजच्या आयुष्यात मनापासून पाळायला सुरुवात केली ना, तरी आपल्या आयुष्यात खूप सकारात्मक बदल घडू शकतो. तर मग थोडा विचार करूया, यापैकी असा कोणता एक नियम आहे जो आजपासूनच आपण आपल्या जीवनात आणू शकतो आणि मनःशांतीच्या दिशेने एक छोटंसं पाऊल टाकू शकतो?